नमस्कार, मी कल्पना वाले. आज शिवजयंती, शिवाजी महाराजांचा जन्मदिवस. किती आनंदाचे वातावरण असणार त्या दिवशी. आपण आज शिवजयंती इतक्या धूमधडाक्यात एवढ्या आनंदाने पार पाडतो. त्याकडे किती छान असणार. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालेला त्या दिवशी किती आनंद असणार. आणि पहिले नावं बघा किती छान होते. प्रत्येक नावापुढे राजे, बाई असा शब्द लागायचा. बाई म्हणजे जिजाबाई, परत तुळसाबाई, सावित्रीबाई, असे म्हणजे अर्थपूर्ण नावं होती त्यावेळेस. आणि आता बघा, आता तर वेगळेच नाव आहे, खूपच नाव वेगळे. असू द्या, पण आज माझ्या राजांचा वाढदिवस आहे, तर सर्व शिवभक्तांना शिवकन्येकडून शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आपलं घरातलं काम तर असतेच, शिवकन्यांना असते की नाही. आपलं स्वयंपाक करणे, त्याकाळी जेवण कसे बनवायचे, खूप सात्विक जेवण असायचं. आणि त्या काळी काही गॅस वगैरे काही नाही, चुलीवर पौष्टिक जेवण चुलीवरचं, ठीक आहे. आता जेवणाची मजा नाही, त्यातच मजा नाही. गावाकडे अजून पण चुली आहे, चुलीवरचं जेवण एक भाकर आपण जास्तच खातो. सिटीमध्ये कधी काम काम काम, नुसतं काम काम, नुसतं कामाच्या मागं, पैशाच्या मागं लागलेले आहेत लोक. त्याच्यामुळे आपल्या शरीराची देखभाल सुद्धा करू शकत नाही. आणि त्याच्यामुळे असं झालं की आज जीवन इतकं हे झालं की कधी कोणाला मृत्यू येणार काही सांगता येणार नाही. पहिल्या काळी खूप छान जीवन होतं, म्हणजे पौष्टिक जेवण होतं, व्यायाम होता शरीराला. शेतकरी लोक होते, शेतात जायचे, काम करायचे दिवसभर. बायका पण शेतात जाऊन काम करायचा, त्यांना पण भरपूर व्यायाम असायचा. त्यावेळेस असे फडशा वगैरे नसायच्या, आपल्या शेणा मातीची घर असायची, ते सारवायचे. त्याच्याने खूप शरीराचा व्यायाम व्हायचा. कपडे धुवायचे, नदीवर जायचे. आता तर मशीन आल्या, म्हणजे हाताला कशाला स्थान नव्हतं. त्याच्यामुळे काय झाले, शरीर वाढले, बिमाऱ्या लागल्या. त्या बिमाऱ्याच्याने लोक चालता बोलता त्यांना अटॅक येऊन मरू लागले. तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आठवड्यातून एक दिवस ठीक आहे, पण आपण शरीराला व्यायाम दिला, स्वतः घरातली कामं केली पाहिजे, स्वतः फरशी धुतली पाहिजे, कपडे धुतले पाहिजे, स्वयंपाक केला पाहिजे. घरातला स्वयंपाक तर गृहिणी करतातच, पण जे कामं असतात, जे व्यायाम शरीराला लागते, ते आपण केले पाहिजे. त्याच्याने आपलं शरीर छान राहणार आहे, आरोग्य आपलं चांगलं राहणार. आणि सात्विक जेवण जेवा, मुलांना पण सात्विक जेवण द्या, त्यांच्यामुळे मुलांचं पण आरोग्य छान राहील. तुम्हाला कशी वाटली माहिती तुम्ही मला सांगू शकता. चला तर मग परत भेटूया असंच काहीतरी नवीन वेगळा विषय घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.